नमस्कार, ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। ट्विंकल चिट फंडच्या ठाणे शहरातील कार्यालयावर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केलं। या ठिकाणी हजारो गुंतवणूकदारांनी आपले पैसे गुंतवले आहेत, मात्र ज्यावेळेस पैसे परत मागण्यासाठी गुंतवणूकदार जातात त्यावेळेस कर्मचाऱ्यांकडून त्यांना उडवाउडवीची उत्तरं देण्यात येतात, असा आरोप यावेळेस अनेक गुंतवणूकदारांनी केला आहे। 6 महिने झाले मला एक चेक दिलेला होता, त्यांनी तो परत रिटर्न घेतला आणि परत दुसरा रिटर्न दिला चेक, तो पण बाउंड झाला। बँकेतले पण आमचे पैसे कट होतात आणि प्लस ते दादागिरी करून बोलतात तुम्हाला काही जे करायचं ते करा। आता मी दर महिन्याला 600 रुपये म्हणून टाकायचे 3 वर्षाच्या स्कीमवर मला सांगितलं होतं की टाका, तुमचे पैसे आम्ही चोख देऊ। आता 1 वर्ष झाले मला पैसे मिळालेले नाहीत। ठाणे शहरामध्ये या कंपनीचे 8 कार्यालय आहेत। महाराष्ट्रभरामध्ये 50 पेक्षा जास्त कार्यालय आहेत। या सगळ्याच्या माध्यमातून जवळपास 10,000 कोटी रुपयांचा हा घोटाळा असला पाहिजे, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे अध्यक्ष श्री अविनाश जाधव यांनी केला आहे। 3 वर्ष झाली या लोकांना पैसेच परत मिळत नाहीत। जवळजवळ हे 10,000 कोटी रुपयाची फसवणूक हे ठाण्यातील लोकांची झालेली आहे। यांच्या 55 ब्रांचेस संपूर्ण देशात आहेत। ठाण्यामध्ये 8 ब्रांचेस यांच्या इथे आता आहेत। दरम्यान या संदर्भात शाखा अधिकाऱ्याला ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतला आहे। मुद्रा योजनेच्या कर्ज वाटपाचा कार्यक्रम काल ठाणे शहरामध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता। ठाणे जनता सहकारी बँकेच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री महोदय श्री रवींद्र चव्हाण, आमदार श्री संजय केळकर, भाजपचे ठाणे अध्यक्ष श्री संदीप लेले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। मुद्रा योजनेचा ठाणे शहरातील 4,600 लाभार्थ्यांना फायदा होणार आहे। मात्र मुद्रा योजनेच्या माध्यमातून स्वस्तात कर्ज मिळत असताना या कर्जाचा दुरुपयोग करू नका। ज्या कामासाठी आपण कर्ज घेत आहात त्याच कामासाठी ते कर्ज वापरा, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला। या कर्जाच्या माध्यमातून अनेक हातांना रोजगार मिळू शकणार आहे। जगाच्या बाजारपेठेमध्ये आज भारताचं नाव अत्यंत आदराने घेतलं जात आहे। 125 कोटींची जनता आज आपल्याकडे आहे। ही लोकसंख्या हे आपलं सगळ्यात मोठं भांडवल आहे। प्रचंड मोठी बाजारपेठ आपल्याकडे असल्या कारणाने मेक इन इंडियाच्या माध्यमातून प्रत्येकाच्या हाताला रोजगार मिळू शकतो, त्याला मुद्रा योजनेचं सहकार्य मिळू शकतं, असा विश्वास देखील मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला। बंजारा समाजाच्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात आगामी 22 सप्टेंबर रोजी नाशिक येथे मोर्चा काढणार असल्याचं आमदार श्री हरिभाऊ राठोड यांनी आज एका पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं। 14 सप्टेंबर रोजी बंजारा समाजाच्या 5 वर्षीय चिमुकलीवर नाशिक येथील एका नराधमाने बलात्कार केल्याची घटना घडली होती। या घटनेमुळे मागासवर्गीयांचा आत्मक्लेश वाढला असून मागासवर्गीय घटकांनी विविध पक्ष संघटनांनी या मोर्चात सहभागी व्हावं, असं आवाहन देखील श्री हरिभाऊ राठोड यांनी केलं आहे। 22 सप्टेंबर 2016 रोजी सकाळी 11 वाजता नांदूर नाका ते विभागीय महसूल आयुक्त कार्यालय नाशिक रोड इथपर्यंत या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती देखील श्री हरिभाऊ राठोड यांनी दिली आहे। या संदर्भात जे कोणी दोषी असतील त्यांना फाशीची शिक्षा न देता त्यापेक्षाही कडक शिक्षा त्यांना द्यावी, अशी मागणी देखील श्री राठोड यांनी केली आहे। त्याला फाशीची शिक्षा देऊ नये। फाशी शिक्षा फार कमी होते, लगेच देऊ जातो। त्याचे हातपाय तोडले गेले पाहिजे, त्याला असं सोडून दिलं पाहिजे वारंवार। त्याने यातना त्याला एवढ्या झाल्या पाहिजे की त्यांनी मागणी करायला पाहिजे, रे बाबा मला मारून टाका रे, देवा मला घेऊन जा रे, बाबा मला फाशी द्या रे, मला मारा रे। या आणि इतर बातम्या मात्र एका छोट्याशा जाहिरातीनंतर। To do the DTH recharge immediately, just click on TJSP Smart Money. Enter your MPIN. Go to Merchant Payment. Select DTH Recharge, Service Provider, your account number, the money you want to transfer. Select your account, enter transaction PIN, and it's transferred. बॅरॉन मेन्स स्टुडिओचा लग्नसराई धमाका 50% महासेल। किती? 50% महासेल। हो, कुठलाही कपड्यांवर चक्क 50% ऑफ। बॅरॉन मेन्स स्टुडिओ,
आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे. दूरध्वनी 02225304837. बॅरॉन मेन स्टुडिओ. उत्तर काश्मीरमधील उरी येथील लष्कराच्या बटालियनच्या मुख्यालयावर सशस्त्र अतिरेक्यांनी केलेल्या भीषण हल्ल्यात 17 जवानांना वीरमरण आलं आणि 19 जवान जखमी झाले आहेत. या अतिरेकी हल्ल्याचा देशभरातून तीव्र निषेध व्यक्त होत असून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शहर काँग्रेस अध्यक्ष श्री मनोज शिंदे आणि प्रदेश सचिव श्री बाळकृष्ण पुर्णेकर, संजय चौपाने यांच्या नेतृत्वाखाली या हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या पाकिस्तानचा निषेध करण्यात आला. यावेळेस पाकिस्तानच्या झेंड्याचं दहन देखील करण्यात आलं आणि निषेध नोंदवण्यात आला. या हल्ल्यामध्ये वीरमरण प्राप्त झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळेस पाकिस्तान मुर्दाबाद, हिंदुस्तान जिंदाबाद अशा प्रकारच्या घोषणा देखील देण्यात आल्या. येत्या 1 ऑक्टोबर पासून ठाणे शहरामध्ये पार्किंग धोरण लागू होणार आहे. रस्त्यांवर अस्ताव्यस्तपणे गाड्या पार्क केल्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्येवर मात करण्यासाठी 1 ऑक्टोबर पासून महानगरपालिकेने निश्चित केलेल्या पार्किंग धोरणाचा अंमलबजावणी करण्याची सक्त सूचना आयुक्त संजीव जयस्वाल यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. महानगरपालिका आयुक्त श्री संजीव जयस्वाल यांनी नुकतीच ठाणे शहरातील ज्येष्ठ अधिकाऱ्यांची एक बैठक घेतली. महासभेने जे दर निश्चित केले आहेत त्यानुसार त्याची अंमलबजावणी करावी अशी सूचना देखील आयुक्तांनी केली आहे. सदर अंमलबजावणी करण्यासाठी स्वारस्य अभिव्यक्तीचा देकार मागवून एजन्सी निश्चित करण्यात येणार असून ट्रॅफिक वॉर्डनच्या माध्यमातून ही वसुली करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे रात्रीच्या वेळेस ज्या गाड्या महानगरपालिकेच्या रस्त्यांवर पार्क करण्यात येतात त्या गाड्यांसाठी विशेष सशुल्क पास व्यवस्था करण्यात येणार असून महासभेने ठरवलेल्या शुल्कानुसार संबंधितांना वार्षिक किंवा 1 महिन्याचा पास देण्याबाबतचा निर्णय लवकरच घेण्यात येणार आहे. प्रत्येक प्रभाग समिती निहाय पार्किंग झोन कुठे आहेत याची यादी तयार करण्यात येणार असून त्यानुसार त्या प्रभाग समिती कार्यालयांमधून त्याचं नियंत्रण करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. किटी चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा हृदय रुग्णांसाठी एक अनोखी भेट, केअर वेलनेस EECP सेंटर. हृदय रुग्णांना वरदान ठरणाऱ्या EECP थेरपीद्वारे अँजिओप्लास्टी आणि बायपास टाळा. केवळ 1 महिन्यांची थेरपी. USA FDA प्रमाणित अत्याधुनिक उपकरणाद्वारे मिळवा सुदृढ हृदय आणि आनंदी जीवन. केअर वेलनेस EECP सेंटर. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. विविध प्रकल्पांच्या माध्यमातून सुंदर शहराची संकल्पना प्रत्यक्षात राबवणाऱ्या ठाणे महानगरपालिकेला हरित कचऱ्यापासून इंधन निर्मिती आणि नेट मीटरिंगवर आधारित सौर ऊर्जा प्रकल्पाला स्कॉच या संस्थेच्या वतीने 1 प्लॅटिनम आणि 2 ऑर्डर ऑफ मेरिट अशा 3 राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. हैदराबाद येथे झालेल्या एका विशेष समारंभात या 3ही पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. ठाणे महानगरपालिकेने नेट मीटरिंगवर आधारित महाराष्ट्रात पहिल्यांदाच सौर प्रकल्पांची निर्मिती केली आहे. या प्रकल्पाला स्कॉचने प्लॅटिनम पुरस्कार देऊन ठाणे महानगरपालिकेचा गौरव केला आहे, तर सौर ऊर्जा प्रकल्पासाठीच ऑर्डर ऑफ मेरिट या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आला आहे. गणेशोत्सवाच्या काळामध्ये शहराच्या विविध भागांमध्ये लावण्यात आलेले जाहिरात फलक कोणत्याही परिस्थितीत येत्या 48 तासात काढण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले आहेत. विविध कामांचा आढावा घेण्यासाठी श्री जयस्वाल यांनी अधिकाऱ्यांची एक बैठक बोलावली होती. यावेळेस सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये अनेक गणेशोत्सव मंडळांनी आणि नागरिकांनी ठाणे महानगरपालिकेची परवानगी न घेता शहराच्या विविध ठिकाणी जाहिरात फलक लावले होते. सदर फलक तातडीने काढण्याची कारवाई करताना संबंधित मंडळांना नोटिसा देऊन दंडाची रक्कम वसूल करावी अशा सूचना देखील जयस्वाल यांनी दिल्या आहेत. जी मंडळं दंड भरणार नाहीत अशा मंडळांना कुठल्याही प्रकारच्या कार्यक्रमांसाठी परवानगी देण्यात येऊ नये. तसंच ज्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मंडप उभारणी महानगरपालिकेची परवानगी घेतली नसेल
त्यांना नवरात्रोत्सवासाठी परवानगी देण्यात येऊ नये असे आदेश देखील श्री जयस्वाल यांनी दिले आहेत। तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या। आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम, दूरध्वनी क्रमांक 9820929420। तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।